सत्तेवर येण्यापूर्वी महायुती सरकारने पहिल्याच कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनाचा त्यांना विसर पडला आहे. काँग्रेस पक्षाने सरकारला अनेकदा त्यांनी दिलेलं आश्वासन आठवून दिले. अशातच माजी आमदार बच्चू कडू यांनी कर्जमाफीसह महत्त्वाच्या विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन थांबविण्यासाठी सरकारने घेतलेली भूमिका ही शेतकऱ्यांसाठी पुन्हा फसवणूक ठरू नये. सरकारने समिती स्थापन करण्याची नौटंकी करण्यापेक्षा सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी अशी मागणी काँग्रेसचे माजी मंत्री रणजित कांबळे यांनी केली. आमदार बच्चू कडू यांनी सरकारला जागे करण्यासाठी अन्नत्याग आंदोलन केले. हे आंदोलन त्यांनी तत्वतः स्थगित केले आहे. 7 दिवस चाललेल्या या आंदोलनामुळे आमदार बच्चू कडू यांची प्रकृती सुद्धा खालावली आहे. त्यांनी काही दिवस तब्येत जपावी आणि उपचारही घ्यावेत असंही रणजित कांबळे म्हणाले. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी समिती नाही, नियत लागते. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी समिती कशाला पाहिजे? सरकारकडे विविध प्रकल्प महामार्ग बनविण्यासाठी पैसे आहेत. मग शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसे नसल्याचा दिखावा केला जात आहे. यापूर्वीही विविध आंदोलने दडपण्यासाठी सरकारने समिती स्थापन करण्याची नौटंकी केलेली आहे. पुढे त्याचे काय झाले हे उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. मात्र आता शेतकरी बांधव सरकारकडे लक्ष ठेवून आहे. त्यांच्यासोबत धोका झाला तर मात्र या सरकारची खैर नाही. सरकारने फसवाफसवी थांबवावी आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. कर्जमाफीशिवाय आता पर्याय नाही. काँग्रेस पक्षाची देखील हीच भूमिका आहे. त्यामुळे समितीचे सोहळे करण्याऐवजी सरकारने तातडीने सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी, अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक रोखणे कठीण होईल, असाही इशारा रणजित कांबळे यांनी दिला आहे. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, वर्धा.